नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याने मराठी सिनेसृष्टीचा इतिहास बदलून टाकला. यूट्यूबवर 1 मिलियन किंवा त्यापेक्षा जास्त व्ह्यूजचा टप्पा पार करणारे अनेक मराठी चित्रपट आणि गाणी आहेत. मराठी सिनेसृष्टीचा इतिहास बदलून यूट्यूबवर धुमाकूळ घालणारा आणि बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला मराठी ऐतिहासिक चित्रपट म्हणजे सैराट. 2016 साली हा रिलीज झाला. यूट्यूबवर 1 मिलियन कायतर या चित्रपटाच्या झिंगाट या गाण्याने तब्बल 760 मिलियन म्हणजे 76 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून एक भूतो न भविष्यती असा रेकॉर्ड केला आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर आणि इतर गाणी याड लागलं सैराट झालं जी रिलीज होताच काही तासातच 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार करणारे पहिले मराठी व्हिडिओ ठरले होते. या चित्रपटाशी संबंधित अनेक रंजक आणि थक्क करणारे तथ्य आहेत. ते म्हणजे हॉलिवूडमध्ये रेकॉर्डिंग होणारा पहिला भारतीय चित्रपट. सैराट चित्रपटाचे संगीतकार अजय अतुल यांनी या चित्रपटातील गाण्यांच्या बॅकग्राऊंड स्कोअरसाठी आणि संगीतासाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिस हॉलिवूड येथील प्रसिद्ध सोनी स्कोअरिंग स्टेजवर जाऊन तिथल्या लाईव्ह सिम्फनी ऑर्केस्ट्रासोबत रेकॉर्डिंग केले होते. अशा प्रकारे हॉलिवूडमधील गाणे रेकॉर्ड करणारा सैराट हा केवळ पहिला मराठीच नाही तर भारतीय चित्रपट ठरला. चित्रपटाचे मुख्य अभिनेते आकाश ठोसर म्हणजे परशा आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची यांनी यापूर्वी कधीही अभिनय केला नव्हता. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आकाश रेल्वे स्टेशनवर भेटला होता, तर रिंकू तिच्या एका मैत्रिणीसोबत नागराज सरांना भेटायला आली होती आणि तिथेच तिची निवड झाली. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार करणारा पहिला चित्रपट. सैराट हा मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे ज्याने 100 कोटींपेक्षा जास्त म्हणजेच अंदाजे 110 कोटी कमाई केली. अवघ्या 4 ते 5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात नफेखोरीसाठी सर्व रेकॉर्ड तोडले. कोणतीही कोरिओग्राफी नसलेले गाणे झिंगाट. यूट्यूबवर 76 कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिल्या गेलेल्या झिंगाट गाण्यासाठी कोणताही डान्स कोरिओग्राफर नव्हता. दिग्दर्शकाने कलाकारांना आणि ग्रुपला स्वतःला नैसर्गिक स्टाईलने मनसोक्त नाचायला सांगितले होते, ज्यामुळे ते गाणं अत्यंत जिवंत आणि लोकप्रिय ठरलं. 7 पेक्षा जास्त भाषांमध्ये रिमेक. सैराटची क्रेज एवढी होती की या चित्रपटाचे इतर अनेक भाषांमध्ये रिमेक झाले. बॉलिवूडमध्ये करण जोहरने धडक नावाचा रिमेक बनवला, ज्यात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर होते. याशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड, ओडिशा, बंगाली आणि पंजाबी भाषेमध्ये या